ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 40 ते 42. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तै यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ब्राह्मणक्षत्रियविषां शूद्राणाय च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः शमोदमस्तपःशौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजं. शब्दार्थ. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये आणि शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमतत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. भावार्थ. पुराण काळात आवडीप्रमाणे काम निवडता येत असे. जे हुद्दे किंवा व्यवसाय होते त्यानुसार जाती तयार झाल्या. ब्राह्मण कोणाला म्हणावे? ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः अशी शास्त्रात व्याख्या आहे. जो ब्रह्म जाणतो किंवा ते जाणून घेण्यासाठी त्याची उपासना करतो तो ब्राह्मण. अंतर्बाह्य शुद्ध, स्वच्छ, आचार विचार आहार सगळे सात्विक, वृत्ती शांत, ज्ञानाची आवड, ज्ञानदानाचे व्रत अंगीकारणे, अनेक रहस्ये शोधून काढायची, नवीन पद्धती निर्माण करायच्या, खाणं पिणं बोलणं साधं, लोकात जास्त मिसळायचं नाही, वेळ सत्कारणी लावायचा, सत्यवचनी, परोपकारी, धर्मपरायण, नीतिवान, नियम पाळणारे, बडेजाव संपत्ती याचे आकर्षण नसणारे, कमीत कमी गरजा असणारे अशा लोकांना ब्राह्मण म्हटले गेले आहे. ते आळशी, सुखलोलूप, उर्मट कधीही नसत. कोणत्याही गोष्टीत वाचलं असेल, एक गरीब ब्राह्मण होता. कारण ब्राह्मण सरस्वती उपासक होता. लक्ष्मी पूजक कधीही नव्हता. लोक देतील ते दान दक्षिणा घेऊन तो उदरनिर्वाह करायचा. पूजापाठ, पौरोहित्य करणे, वेद मुखोद्गत करणे, यज्ञ याग करणे हे त्याचे काम. सत्तेच्या स्पर्धेत तो कधीच नसायचा. दुसऱ्याला त्रास देणे, लुबाडणे ही त्याची कामे नाहीत. त्याच्याकडे ना पैसा, ना जमीन जुमला, ना सत्ता. गुरुकुल सर्व समाजासाठी चालवले जाई. ते त्याची वैयक्तिक मालमत्ता नव्हती. लोकांच्या मुलांना 12 वर्षे ममतेने सांभाळून, ज्ञान देऊन, संस्कारी करून स्वगृही पाठवायचे हे ज्ञानदान. शस्त्रविद्या येत असूनही ब्राह्मणांनी त्या जोरावर कधीही राज्य मिळवले नाही. ती विद्या दुसऱ्यांना शिकवली. त्याची अशी समज, आवश्यकता त्यानुसार सर्वांना शिकवलं. देवळात राहत असले तरी देऊळ त्यांचे नसे, ते पुजारी असत. ब्राह्मण कोणाला घाबरत नव्हते, तसेच इतरांना उपद्रवही देत नसत. सर्व राजे ब्राह्मणांशी सल्लामसलत करत. ब्राह्मणांनी चुकीचे सल्ले देऊन राज्य बुडवल्याचे, प्रजेला नडल्याचे दाखले नाहीत. राजा चुकत असेल तर त्याला सांगणे राजगुरूचे काम असे. कोणी चुकत असेल तर सांगणे हे ब्राह्मणांचे काम होते. जो निरपेक्ष व्रतस्थ आयुष्य जगतो, निर्भीडपणे बोलतो तो ब्राह्मण. म्हणूनच ते वंदनीय होते. समाजात त्यांना मान होता. श्लोक 43 आणि 44. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्चक क्षात्रं कर्म स्वभावजं कृषिगौरक्ष्य वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. शब्दार्थ. शौर्य, तेज,
धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती, गोपालन आणि क्रय-विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. भावार्थ: राज्यकारभार चालवणे, सुव्यवस्था राखणे, न्याय देणे, राज्याचे संरक्षण करणे, राज्याचा विकास विस्तार करणे ही कामे क्षत्रियांची होत. त्या बदल्यात लोकांकडून ठराविक रक्कम कर किंवा सारा म्हणून जमा केली जाई. कोणाला मदत लागली तर देणे, मोठ्या प्रमाणावर यज्ञ उत्सव करणे, त्या निमित्ताने दानधर्म करणे ही क्षत्रियांची कामे होती. अतिशय धीट, शूर, निर्भय, शक्तीचा उपासक असा माणूस क्षत्रिय म्हणून ओळखला जाई. चौकसपणा, सावध असणे, अन्यायाचा विरोध करणे, विविध शस्त्रांची माहिती करून घेणे, सीमा सुरक्षित ठेवणे इत्यादी गुण क्षत्रियांचे आहेत. प्रजेवर पित्यासमान प्रेम करणे, प्रजेस आपुलकीने वागवणे हा त्यांचा मूळ स्वभाव. जमीन कसणे, गुरे पाळणे, विविध प्रकारचे धान्य पिकवणे, ते ग्राहकापर्यंत पोचवणे अशी कामे वैश्य करत. शेती, ठिकठिकाणी विविध व्यापार हे त्यांचे काम. व्यवहार ज्ञान उत्तम, प्रवासाची आवड, विविध गोष्टींची माहिती, सचोटीने व्यवहार, बोलण्यात चलाख हे त्यांचे गुण. अनेक गावी फिरल्यामुळे स्वभावाने समजूतदार, दिलदार, आनंदी, उत्साही असत. वरील तीनही प्रकारच्या लोकांना मदत करण्यासाठी जे लोक असत त्यांना शूद्र म्हटले जाई. ते जे काम करत त्यानुसार त्यांचे अजून प्रकार झाले. 12 बलुतेदार तयार झाले. मेहनतीची, कौशल्याची कामे करणे यात त्यांचा हातखंडा होता. कलात्मकता, नम्रपणा हे त्यांचे गुण होते. पडेल ते काम आणि मिळेल तो मोबदला असे त्यांचे जीवन होते. ते शूद्र होते पण क्षुद्र नव्हते. स्वाभिमानी, स्वामी भक्त होते. समाजाचा मोठा भाग हा होता. ब्राह्मणांप्रमाणे विद्वत्ता, क्षत्रियांसारखी सत्ता आणि वैश्यांकडे असलेला पैसा यापैकी काही नसलेला जो बहुजन समाज होता तो शूद्र गणला जाई. त्यांच्याकडे असलेल्या कलेचा, कारागिरीचा यथोचित सन्मान वेळोवेळी केला गेला. क्षुद्र म्हणजे त्रासदायक, निरुपयोगी कधीही समजले गेले नाही. ते समाज व्यवस्थेचा कणा होते. समाज एकदिलाने राहत होता, एकमेकांच्या सहयोगाने नांदत होता. ती त्यावेळची समाज व्यवस्था होती. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.